राम राम. आज आपला हा थोडा वेगळा एपिसोड आहे. आम्ही आज तिघं मिळून गप्पा मारणार आहोत. त्या म्हणजे गप्पा, गोष्टी, गंमत आणि त्याच्यातून आपल्याला काही गमक कळतंय का, असा आमचा प्रयत्न आहे. माझ्यासोबत आहे ज्याच्या जन्मदिनाचं औचित्य साधून 12 जून 2021 मध्ये आपण हा रामराम मंडळी श्राव्य संवाद सुरू केला, तो विवेक मराठे. स्वागत आहे नमस्कार. विवेक. नमस्कार. रामराम मंडळी. राम राम. दुसरे आहे व्यावसायिक दृष्टी आणि वृत्ती असूनही विविध कक्षबाह्य म्हणजे ज्याला आपण आउटडोर उपक्रम म्हणतो किंवा एक्सपिडिशन्स म्हणतो, याच्यामध्ये आनंद मिळवणारा निखिल शहा. स्वागत आहे निखिल तुझं. तू आज पहिल्यांदाच आलायस. हो ना. राम राम. पण राम राम. रामदास, मला तुझ्या पॉडकास्टचं नावच खूप आवडलंय. धन्यवाद. इतकं साधं नाव आहे ना, आणि विच इज व्हेरी, काय म्हणू आपण, की सहज आहे. असं आपण बोलतो नाही का राम राम, आपण कसं सायकलिंग आणि हे करताना आपण बरोबर. गावकरी लोकांना राम राम, तो एकदम सहज नाव आहे. नाव देण्यामागचा खरा हेतू तोच होता. म्हणजे आपलं हे पुस्तकाचं जेव्हा ऑडिओ बुकचं जेव्हा लॉन्चिंग केलं तेव्हा पाळंदे सर आले होते. त्यांना पण ते इतकं आवडलं, त्यांनी त्याची फोड अशी केली आहे की जे रामराम आपण म्हणतो, त्यांचं म्हणणं आहे असं, एक राम माझ्या अंतरीतला आणि दुसरा राम तुझ्या अंतरीतला, यांची जोड हे होणं, भेटतायत भेटतायत एकमेकांना. म्हणून ते रामराम असं. छान. ह्या दोघांची तर मी ओळख करून दिली. आणि तिसरा मी आहे रामदास महाजन, त्याचा कोणत्याही उपक्रमामध्ये विशेष रुची नसलेला पण सर्वत्र लुडबुड असलेला. करणारा असा मी रामदास. तर वर उल्लेख केला जसा तसा विवेक आधी इथे येऊन गेलाय, तू आज पहिल्यांदाच येतोयस. हो. तर मला वाटतं सुरुवात आज आपण निखिल पासून करूया. तुझी पूर्वपीठिका जर म्हटली तर तुमचा जे घराणं खानदानी, आपण हे व्यवसाय, धंदा असं सगळं ओरिएंटेशन असतं. तर ह्या सगळ्या ज्याला आपण कक्षाबाह्य किंवा आउटडोअर ऍक्टिव्हिटीज म्हणतो, तिकडे तुझा ओढा कसा झाला आणि मग त्यातनं तू त्याच्यात प्रावीण्य कसं मिळवलं, असं थोडं सुरुवात सांगितलंस तर मग आपल्या गप्पांना चांगली रंगत येईल. हा, म्हणजे आता खरं सांगू तर तुझं हे म्हणणं बरोबर आहे, की टिपिकली गुजराती फॅमिलीमध्ये धंदा, फिरणं, खाणं ह्या गोष्टी जास्त असतात. व्यायाम वगैरे कमी असतं, पण सध्या वाढलंय. आता माझी सुरुवात लहानपणापासून, मी मूळचा सांगली, त्यामुळे तिथेच मला वाटते मी 5वीत वगैरे असेल तेव्हापासून आमचे ज्या सोसायटीत आम्ही राहायचो तिथंच एक कराटेचे सर यायचे. 3-1 वर्ष फक्त मार्शल आर्टचे व्यायाम केलेले आहेत. म्हणजे अच्छा, मराठी शाळेत असताना? नाही, सोसायटीमध्ये. हा, पण मराठी शाळेत असताना हा, 5वी 6वीच्या? शाळा माझी अख्खी 10वी-12वी पर्यंत मराठीच झालेली. ओके. सो ते करत होतो. प्लस 5वी पासूनच सायकल होती, आणि सांगली गाव पण छोटं, त्यामुळे दिवसभर काहीही करायचं असलं, कुठेही जायचं असलं तरी सायकल. अंदाजे 25 ते 35 किलोमीटर दिवसाचं सायकलिंग व्हायचं. म्हणजे शाळेला जा, स्विमिंगला जा, क्लासला जा, बॅडमिंटनला जा, मित्रांबरोबर बाहेर जा, विहिरीवर पोहायला जा, कुठेही जायचं असेल तर सायकल. त्यानंतर मला वाटतं 7वीत मी बॅडमिंटन चालू केलं खेळायला, आणि जे 10वी पर्यंत खेळलो. परत तेच, आता 10वी आहे, महत्वाचं वर्ष आहे, त्यामुळे खेळ बंद, आणि 89 साली माझा तो खेळही बंद झाला, व्यायामही बंद झाला. तेव्हा मी बॅडमिंटन सांगली डिस्ट्रिक्टला सब ज्युनियर मध्ये रिप्रेझेंटही केलेलं आहे, स्टेट लेवलला. सो व्यायाम, खेळ, सायकलिंग हे लहानपणापासून. आणि मला कधी, म्हणजे सुदैवाने आमच्या ज्या सोसायटीत आम्ही राहत होतो तिथं खूप मोठं पटांगण होतं. त्यामुळे आम्ही उन्हाळ्यात आम्ही क्रिकेट खेळायचो, पावसाळ्यात फुटबॉल खेळायचो. मग त्याच मोठ्या ग्राउंडवरती आपण त्यावेळचे जे खेळ होते सगळे, आबाधुबी, लगोरी, एवढ्या मोठ्या ह्याच्यावरती, त्याच पटांगणात एका साईडला 2 गुलमोहराची झाडं होती, जवळजवळ होती, आणि त्यांच्या अख्ख्या फांद्या एकमेकांवर. सो आम्ही त्या 2 झाडांवरती आम्ही पकडापकडी खेळायचो. सो ह्या झाडावरनं चढ, माकड उड्या, ह्या झाडावरनं चढ, त्या झाडावर जा, फांद्यांवरनं तिथून खाली उडी टाक वगैरे, म्हणजे काही मला येईल ते. हा, म्हणजे बेसिकली गावाकडची मजा केली, आणि गावाकडचे मैदानी खेळ खेळलोय. म्हणजे पोहायलाही शिकलो विहिरीतच, आणि विहिरीत पोहता येतच नाही खरं तर, विहिरीत नुसतं शड्डो मारायचे असतात आणि उड्याच टाकायचे असतात. सो तेच करायचो तिथे. त्यानंतर कधीतरी मग कृष्णा नदीत पूर आला की त्या आयर्विन पुलावरनं उड्या मार, नदीत पोहायला गेलो. शिकलो स्विमिंग पूलमध्येच, पण
कृष्णा नदीत रग तिथे जिरवली. रग तिथे जिरवली. विवेक, तुझं सगळ्यांना माहितीच आहे, तुझी सुरुवात ऍक्च्युअली गिर्यारोहणापासून झाली आहे. पण ज्या काळात तू करत होतास, म्हणजे आता त्याला 40 वर्ष झाली माझ्या मते जवळजवळ, तर तेव्हा ह्याला काय तेवढं ग्लॅमर नव्हतं. म्हणजे आता ह्याला खूप ग्लॅमर आलंय या सगळ्या गोष्टींना, बरोबर. खरंय. वलय आलंय. पण तेव्हा वलय नसताना, म्हणजे तेव्हा मला तर असं, माझं तर म्हणणं आहे की तेव्हा हे उद्योग करणाऱ्यांना वाया गेलेलीच पोरं समजलं जायचं. बरोबर. तर त्यावेळी तू हे कसं आत्मसात केलंस आणि तुला का वाटलं की आपण ह्याच्यातच आपल्याला आवड आहे आणि हेच करूया? मी 1983 साली पद्मावतीला राहत होतो. तेव्हा आम्ही तळजाईच्या टेकडीवर चालायला जायचो. म्हणजे घरातनं पाठवायचे की भटकायला जा, चालायला जा. तेव्हा एक्सप्लोरेशन असा जो काय शोध, असं ते काहीतरी वाटायचं. या रस्त्याने काय आहे, त्या रस्त्याने काय आहे. आणि माझे वडील टेल्कोमध्ये असल्यामुळे पुणे व्हेंचर्स या ट्रेकिंग क्लबचे मेंबर होते. ते दर गुरुवारी ट्रेकला जायचे. त्यामुळे त्यांच्याकडनं त्या जुन्या बाजारातल्या सॅक, हंटर शूज, हिरवे कपडे असं काय घरात असायचं. इनॅमलचे मग. तर ते असं डोंगराडोंगरात भटकायचं आणि ते सांगायचे, आज आम्ही चुलीवर स्वयंपाक केला, आज रानात चुकलो. आणि ते सगळे कामगार असल्यामुळे एका दिवसात 2 किल्ले, 3 किल्ले असं काहीतरी उरकून एसटीने प्रवास करून यायचे. ते मला असं वाटायला लागलं की मलाही हे करायचंय. तेव्हा मी 83 साली एका पावसाळ्यात सकाळमध्ये निवेदने नावाचं एक सदर येतं. त्याच्यात लिहिलेलं होतं की शिवाजीनगर रेल्वे स्थानकावर रेल्वे घड्याळाखाली भेटा, बापू काका पटवर्धन. तर तेव्हा असं मला वाटायचं, हे मी का नाही करायचं? तर ते म्हटले की तू आत्ता काही करू नको, त्याच्याऐवजी एक सोपा ट्रेक असेल तेव्हा मी तुला सांगेन. तेव्हा मी माझ्या आयुष्यातला पहिला ट्रेक कात्रज ते बोपदेव, म्हणजे सासवडचा कोंढवा घाट ज्याला म्हणतात, तिथे एक बोपदेव नावाचं त्या काळातलं मंदिर होतं, जेव्हा घाट नव्हता. तेव्हा आम्ही 4-5 तास चालत बापू काका पटवर्धन, ज्याला आपण भटकंतीचे महर्षी म्हणू, भीष्माचार्य. हां, त्यांच्याबरोबर मी पहिला ट्रेक केला 8 रुपयात. आणि तिथे माझी जडणघडण घडली आणि मला कळायला लागलं की आपल्याला हे सगळं आवडतंय आणि हेच कंटिन्यू करायचंय आपल्याला. आता तू बोलता बोलता 8 रुपयांचा उल्लेख केलास. तर ह्या ज्या नोंदी ठेवल्या जातात, त्या नोंदींचं महत्व तुला तेव्हा कसं कळलं? कारण आता काय होतं, 25-30 वर्ष त्या जमा झाल्या ना, की त्याला खूप महत्व यायला लागतं. बरोबर. पण तेव्हा ती नोंद ठेवणं हे फार कठीण आहे. ते कशामुळे सवय लागली? ह्या बाबतीत मी विवेकचा प्रचंड फॅन आहे. तो ज्या पद्धतीनं प्रत्येक छोटा इव्हेंट पण तो डॉक्युमेंट करतो येस, आणि तो जपून ठेवतो. अगदीच. म्हणजे माझी आणि विवेकची ओळख मला वाटतं 2007 का 2008 ची आहे. आणि तेव्हा मी त्याच्याकडनं एक वर्ल्ड मॅप आणि भारताचा नकाशा, माझ्या भार्गवी मोठी मुलगी, तिला नकाशा कळावा म्हणून, तिथून माझी त्याची ओळख. म्हणजे 2007 साली त्यांनी वहीत कुठेतरी लिहून ठेवलेलं होतं की निखिल शाह नकाशे, एवढी किंमत, पैसे जमा. आणि हे त्यांनी मला आत्ता परत 2-4 वर्षापूर्वी परत दाखवलं. पण म्हणजे पैसे दिले होतेस? हा, पैसे दिलेत त्याला, आणि नाहीतर विवेक सोडतोय का? सो म्हणजे छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे आपण काय करतो, व्यवहार संपला, चल चिठ्ठी फाडून दे, विषय संपव. पण म्हणूनच त्याला ते विचारायचं, कौतुक आहे, कौतुक आहे. का, म्हणजे असं का वाटलं? आमच्या घरात, म्हणजे पूर्वी मी वाड्यात राहिलोय, शनिवार पेठ पुण्यामध्ये. तिथे आजोबा, आजी किंवा माझे वडील सुद्धा एक छोटी 5 रुपयाच्या डायरीत काहीतरी मंडईतली खरेदी, फळं, पंचा घेतला, आज काय बादलीला डाग लावला, असलं काही मी वाचलेलं आहे. तर ते त्याच्यात नोंदी करायचे, 4 आठाणे, रुपया, आज काहीतरी असं तसं. आणि मला हे आवर्जून सांगायचंय की मी 14व्या वर्षी पुणे राजापूर एसटीने गेलो, तेव्हा आमच्या वडिलांनी मला आणि भावाला एक छोटी डायरी दिली होती आणि एक पेन दिलं होतं. आणि ते म्हटले की इथनं जाता जाता जिथे एसटी थांबेल तिथे गावांची नावं लिहायची. त्यामुळे ते पारगाव, खंडाळा, पारोळा, काय जे काय वाटेत लागलं. आंबा घाटातनं खाली उतरलं साखरपा, हे सगळं लांजा, हे मला त्या काळातलं, म्हणजे मी आठवू शकतो की मी या ठिकाणी इतकं घडाघडा ते मला पाठ होतं की आम्ही राजापूरला कसे गेलो, मग आम्ही किती वाजता निघालो, मग मी एकदा मंगळवेढ्याला गेलो, तेव्हा आम्ही त्या सोलापूर रस्त्यावरची नावं लिहून काढली. मग त्याच्यात मी खाली असं काहीतरी लिहिले, भावाला डिझेलचा त्रास झाला, त्याला उलटी झाली, सीट बदलून घेतले. आता याला
आणि ह्याच्या खऱ्या नोंदी माझ्या डायऱ्यांमध्ये आहेत. आणि मग तिथे असं झालं की 5वीत नुमवीत गेल्यावर आम्हाला एक रोजनिशी यायची. नुमवीय नावाची काहीतरी एक दैनंदिनी असते. त्याच्यात तुम्ही ते सगळं उतरवून काढावं रोजचं. म्हणजे गृहपाठ लिहिला, काय लिहिलं. तर माझ्याकडे त्याही दैनंदिन्या आहेत, डायऱ्या आहेत की आणि मला तेव्हा पाळंदे सर माहिती नव्हते. मला त्या लिखाणाचं महत्त्व माहिती नव्हतं. पण मी ते सगळं जपून ठेवायचो. आणि रॉक क्लाइम्बिंगच्या बातम्या सकाळमध्ये यायच्या, केसरीत यायच्या. अरुण सावंत, हिरा महाडिक, हिरा पंडित, दिलीप झुंजारराव अशी कोणतरी 4, 5, 6 नावं. आज हा सुळका सर, तो सुळका सर. म्हटलं हे सुळका असतं काय? मग मी ती पण कातरणं कापून ठेवलीत. असं ते आपोआप घडलेलं आहे, की पण माझ्या वडिलांनी मला त्या 83-84 मधल्या राजापूरच्या प्रवासामध्ये डायऱ्या दिल्या होत्या आणि त्याच्यात आम्ही 8 वाजता पारगाव खंडाळा, 12 वाजता कोल्हापूर असं काहीतरी लिहिलेलं होतं. त्याच्यातनं ते होत गेलं. पण माझ्याकडे या ₹8, ₹13च्या नोंदी आहेत आणि आम्ही बापू काकांबरोबरच्या आडनिड्या वाटेनी म्हणजे त्याला हल्ली अनवट वाटा म्हणतो. तेव्हा त्या खरंच अनवट होत्या. कारला शिरोटा, कारला लेण्यातनं कुठेतरी लोणावळ्यात चालत असं किंवा कुठल्यातरी भलत्याच रांगांनी ते आम्हाला चालवायचे आणि ते सगळं मी लिहून ठेवायचो. नाही, आता ह्या नोंदीवरनं मला आठवलं मी 10वी मी BMS केलंय. तर आमचं कॉलेज तेव्हा मी 10वी नंतरचा कोर्स होता BMSचा बॉम्बे युनिव्हर्सिटीचा फक्त. त्यामुळे मी 16व्या वर्षीच सावंतवाडीत गेलो. तर मला जाताना वडिलांनी सांगितलं की सगळे हिशोब तू ठेवायचे. आयुष्यात त्यांनी माझ्याकडे कधी मागितले नाहीत, बघितले नाहीत. पण त्या पहिल्या दिवसापासून मी पास आउट होईपर्यंतची वही अजून आहे माझ्याकडे. त्या बाद रोजचे हिशोब लिहिलेले आहेत आणि तेव्हा हार्डली ₹400 वगैरे आमचा महिन्याचा खर्च असायचा. पण ती सवय तेव्हापासून मलाही लागले. पण ही महत्व वेळेत कळलं ना, तर तो एक डॉक्युमेंट तू जसं मगाशी म्हणाला ते डॉक्युमेंटेशन होतं. लेखी इतिहासच तयार आहे ना तो आपल्या ऍक्च्युली हां, तर ते फार महत्वाचं आहे. ते हल्ली खूप जणांना ते आवडत नाही किंवा दुर्लक्ष करतात. म्हणजे बरोबर. दाखवण्याकडे जास्ती ती मानसिकताच असावी लागते. तो विचार आत भिनलेला असावा लागतो. म्हणजे आता मी ओढून पण काढून होत नाही. कॉलेजमध्ये असताना सगळे खर्च लिहून ठेवायचे. एकदा खर्च का बाबांना दाखवला की तुम्ही महिन्याला एवढे दिले, एवढा खर्च झालं का ओके, की लगेच व्यापाऱ्यांसारखं चिठ्ठी फाडून मोकळा. कधी म्हणजे त्या डायऱ्या किंवा जुनं लिखाण काहीच नाहीये. आणि ह्याच्या संपर्कात आल्यापासून हा मला असं एक 100 वेळा सांगतो की निखिल लिखाण लिही म्हणजे आता कोविडमध्ये पण मागं लागला होता लिही. तेव्हा कधीतरी जाऊन मी माझे मनोगत वहीत लिहिली. त्यातलं एक मनोगत ह्याला वाचून दाखवलं. त्याला त्या मनोगत काय आहे किंवा त्याची क्वालिटी काय आहे, त्याच्यात ग्रामर काय आहे, शब्द कसे आहेत, ह्याला त्याच्याशी काही देणं घेणं नसतं. तू तुझं मन जे आहे ते तू पेपरवरती उतरवलेलं आहेस, हे त्याला महत्वाचं असतं. बरोबर. आणि ते मला पटतं बऱ्याचदा. त्यामुळे आता मी असं इन्सिडेंटली कधीतरी 1 महिन्यातून 2 महिन्यातून एकदा रात्री झोपायच्या आधी दिवसभरात काहीतरी असं एक विशेष झालेलं असलं की ते लिहून ठेवतो. चांगलंय. आम्ही कोळथरला राहायचो आणि मोठी मुलगी 11वीत गेली. त्यामुळे आम्ही इकडे शिफ्ट झालो. त्यावेळेस छोटी आपली मृणाल 4थीत होती. तर आमच्या कोळथरच्या अख्ख्या शाळेची जेवढी मुलांची संख्या होती, पटसंख्या, त्याच्याहून जास्ती मुलं इथे एका वर्गात, एका तुकडीत. तर ती इतकी इथे भांबावली होती. तर तिच्या मागे होतो मी. तू मृणाल तुझा हा अनुभव हा अनुभव लिहून ठेव. हे नंतर परत तुला ते रिप्रोड्यूस करता येणार नाही. पण ते काय तिला जमलं नाही. त्यांना ते महत्व कळलं नाही किंवा मी कळवून दिलो. आता सध्या तसंच आहे. म्हणजे मी पण आता माझ्या दोन्ही मुलींना सांगतो की तुम्ही लिहा, की जे येईल ते. तुम्ही हा विचार नका करू की बाबा तुमचं लिखाण जे आहे ते सगळं ढाच्यातच पाहिजे आणि सगळं एकदम परफेक्ट पाहिजे. नाही, तुझा शब्द चुकला, स्पेलिंग चुकला तर तिथं खाडाखोड कर आणि शेजारी लिही. म्हणजे त्याचाही विचार करू नको. कारण की ते रॉस दिसणं अपेक्षित आहे. दुसरा मला असा मुद्दा सांगायचा आहे की हे मी केलं. तसं मी सृष्टी अक्षरनंदनमध्ये होती तेव्हा मी तिला सांगायचो की तू असंच काहीतरी लिही. तर मी तिला ट्रेकला घेऊन गेलो की तिला ते खनपटीला बसून असं म्हणता येईल. पण मी तिच्याकडनं एक फुलस्केप लिहून घ्यायचो की आज आपण खंडोबाचा दांड ते कात्रत चाललो. तर काय तुला मी तिला पेन्सिल म्हणजे रेघा मारून द्यायचो कागदावर आणि ती त्याच्यात लिहायची. ती अक्षरनंदनच्या सारख्या शाळेत शिकत असल्यामुळे तिथे 2 चित्र काढायला शिकली. म्हणजे त्या निबंधाला जोडून डोंगर, दऱ्या किंवा काय
मंदिराचं चित्र, वर एक झेंडा फडकतोय वगैरे असं. त्यातनं ती पुढे काय घडली का वगैरे असं त्याच्यात आत्ता विचार आला तर तसा तो नव्हता, की मग म्हणून ती आता लिहायला लागली का? प्रत्येकजण ते लिहिलंच असं नाहीये. पण आपण जेव्हा ह्या पॉडकास्ट ऐकतो किंवा मुलाखती ऐकतो, वाचन करतो, तेव्हा त्या नोंदींचं महत्त्व अनादी काळापासून आहे, की आज आपण म्हणतो, की इतिहास साक्षी आहे, तेव्हा त्याच्यात तुझं कॉन्ट्रिब्युशन काहीच नाहीये. हो, म्हणजे आज इतिहासकार जे संशोधन करतायत ते कुठून करतायत? त्यावेळच्या नोंद ट्रॅव्हलॉग्सनी, त्यावेळच्या व्यापाऱ्यांनी लिहून ठेवलेल्या म्हणून. नोंदीतूनच सगळ्या गोष्टी बाहेर येतात. हम्म. म्हणजे तसंच आहे की म्हणजे मला पण हे सगळ्या गोष्टी खरंच करायला पाहिजेत हे 40 नंतरच कळलंय. आणि तेच आता आपण मुलांना सांगतो की बाबा आम्ही जे चुकलोय आणि आता त्याची हुरहुर वाटतीये, तर तुम्ही ते करू नका. तुमच्या हातात वेळ आहे, बघा करा. आग्रह नसतो पण आता आपल्या ह्या सगळ्याच्या गप्पा चालल्यात त्याचा मुख्य बिंदू आहे आउटडोअर एक्सपिडिशन्स किंवा आउटडोअर ऍक्टिव्हिटीज म्हणू आपण. एक्सपिडिशन हा मोठा शब्द आला. बरोबर. तर माझ्या दृष्टीने कुठलीही ऍक्टिव्हिटी म्हटली की त्याला 3 ह्याच्यात आपण विभागू शकतो. एक तर तुम्हाला त्यासाठी सराव पाहिजे, त्याची तयारी पाहिजे आणि नियोजन त्याचं खरंय. व्यवस्थित करून ऍक्च्युअली तुम्ही जेव्हा ती ऍक्टिव्हिटी करता तेव्हाचं पण नियोजन आणि हा. आधीचं नियोजन. तर तयारी म्हणजे आता विवेक बरोबर मी पण थोडं ट्रेकिंग करतो. मला त्यातलं काही गम्य नाही मोठं. पण तुझं विशेष निखिल असं आहे की तू मॅरेथॉनचं पण रनिंग म्हणजे मॅरेथॉन रनिंग पण तू करतोस. तर तू काय तुझे सांगू शकशील की सराव किती महत्वाचा आहे आणि का करावा आणि किती करावा, कशासाठी करावा? सराव 100% महत्वाचा आहे. व्यायाम 100% महत्वाचा आहे. तुम्ही एखाद्या वेळेस एखादी मॅरेथॉन, एखादा सायकल एक्सपेडिशन तुम्ही कमी करा. पण व्यायामाला पर्याय नाही. सायकलिंग, रनिंग, बॅडमिंटन म्हणजे मी तिन्ही स्पोर्ट्स करतो. हे स्पोर्ट्स आहेत. ह्याच्यात इंजुरी होऊ शकते. जर इंजुरी नको असेल तर तुमचं शरीर तेवढं लवचिकही पाहिजे, म्हणजे ज्याला ॲजिलिटी पाहिजे, स्ट्रेंथ पाहिजे, स्टॅमिना पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे. सो त्याच्याकरता व्यायाम आणि सराव ह्याला पर्यायच नाहीये. हा एक ते वाक्य आहे म्हणतात ना, सरावामध्ये तुम्ही जर घाम गाळलात तर युद्धात रक्त सांडत नाही. सांडत नाही. क्या बात आहे. सो तसंच आहे ते. त्यामुळं व्यायाम अक्षरशः आणि मी पहिल्यापासून मी व्यायामालाच जास्त महत्व दिलेलं आहे. सो मी मगाशी जिथून मी थांबलो होतो की 89 साली माझं सगळं थांबलं व्यायाम आणि बॅडमिंटन. ते डायरेक्ट 2006-2007 साली ते परत सगळं सुरू झालं. मी WI ला परत बॅडमिंटन सुरू केलं खेळायला. मग PYC ला आलो आणि 2008 साली मी BMCC ग्राउंडवरती जायला लागलो की जिथं परत वॉकिंग, रनिंग, व्यायाम सुरू केले. मग तुम्ही एखादा प्रवास सुरू करता तेव्हा तुमचे प्रवासी तुम्हाला भेटत जातात आपोआप त्या लायकिंगचे. मग तसं ते BMCC ग्राउंडवरती एक से एक दिग्गज अजय नलवडे, राहुल देव हे दोघं रनर, म्हणजे त्यांना सांगायला लागायचं की आता तुला बघून आम्ही थकलोय, तुम्ही थांबा आता. त्यानंतर प्रभूणे होते की जे 500 जोर नॉनस्टॉप मारायचे वयाच्या 52व्या वर्षी. तिथे साठे मामा होते, वयाच्या 70व्या वर्षी ते 50-60 जोर मारायचे. सो हे गुरुही होते, गाईडही होते आणि मोटिवेटर पण होते बेसिकली. त्यामुळे त्यांच्याबरोबर व्यायाम करत 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 सगळा व्यायाम सुरू झाला आणि मग एकदा व्यायाम सुरू झाला मग अशी लोक भेटत गेली. मग बॅडमिंटन खेळायला लागलो. बॅडमिंटनमध्ये चांगली लोक भेटली. तिथं विश्वास वालावलकर म्हणून माझा मित्र आहे, इज अ फिटनेस कोच बेसिकली, प्रचंड हुशार आहे. मग त्याच्या अंडर ट्रेन झालो आणि तेव्हा त्यांनी व्यायामाचं महत्व सांगितलं. आणि व्यायाम करताना सगळ्यात जास्त महत्वाचं जे असतं ते म्हणजे तुमचं पोश्चर. तुम्ही कमी रेपिटेशन्स करा, तुम्ही रजिस्ट्रेशन कमी घ्या चालेल, पण पोश्चर चुकवू नका, कारण की तिथंही इंजुरी होते. तो असे सगळे ज्ञान मिळत गेले आणि त्याच्यातून हा सगळा व्यायाम सगळा. विश्वासला हे माहित होतं, आम्ही त्याला वॉल्या म्हणतो, वॉलीला हे माहित होतं की मी बॅडमिंटन खेळतो, रनिंग करतो, सायकलिंग करतो. सो ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये पाय चांगले पाहिजेत, पाय खूप स्ट्रॉंग पाहिजे. सो तो पायावरती ॲब्स, आपलं कोर पण स्ट्रॉंग पाहिजे, त्याच्यावरती पण तो काम करून घ्यायचा. आणि ओव्हरऑल स्ट्रक्चर तो म्हणजे बेसिकली फिटनेस, कारण की बॅडमिंटनलाही तुला स्टॅमिना लागतो, रनिंगलाही स्टॅमिना लागतो, सायकलिंगलाही स्टॅमिना लागतो, सगळीकडे तुझी लोअर बॉडीला स्ट्रेंथ आणि ॲजिलिटी लागते. सो तसा तो सगळं व्यायाम करून घ्यायचा तो माझ्याकडनं आणि त्यांनी गाईड केलं. त्यामुळे मी ते कंटिन्यू ठेवलं आणि त्याचा फायदा मला सगळीकडे झाला. म्हणजे इव्हन ट्रेकिंगला झाला, इव्हन सायकलिंगला झाला,
रनिंगला झाला. म्हणजे माझी पहिलीच हाफ मॅरेथॉन जी होती ती 1:57 झाली होती. आणि आय वॉज व्हेरी हॅपी आणि सरप्राईज्ड ऑल्सो की बाबा पहिलीच हाफ मॅरेथॉन आणि ती 1:57 सब 2 ज्याला सब 2चा फॅड. सो ते झालं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता विवेक बसलाय म्हणून जरा विवेकला कसं आहे, ट्रेकला जाताना ना कोणीतरी एक फणस घेऊन जायला आवडतो त्याला, की त्याची ठासता येते. असं 2009 साली त्यांनी मला घेतलं होतं एका ट्रेकला फणस म्हणून. पण माझ्या सुदैवाने आणि त्याच्या दुर्दैवाने हा फणस तेवढा ठाचला गेला नाही, कारण की तोडीचा निघालो. ऍक्च्युअल फणसच नव्हता. ऍक्च्युली फणसच नव्हता. आणि तेच की व्यायाम कसा फायद्याचा ठरतो ते तसं ते झालं. पण दॅट वॉज फॅन्टॅस्टिक ट्रेक. 2 दिवसाचा आपण तो अंधारबन, हिरड, गुटका आणि घनगड असं ते छान ट्रेक झाला होता 2 रात्रीचा. ट्रेक आता तू गेले कैक वर्ष ट्रेक करतोस विवेक. अनघा मला नेहमी सांगते, म्हणजे तुझी बायको, की म्हणे आम्ही इतके ट्रेक केले, इतके जंगलात फिरलो, पण आम्हाला कधी विंचू चावला नाही, कधी साप चावला नाही किंवा काही मिसॅप झालं नाही. तर हे सगळं होऊ नये ह्याच्यासाठी आपल्याला खूप तयारीने तिथे जायला लागतं. त्याबद्दल तू काय बोलशील? म्हणजे ऍक्सिडेंट तर होऊच शकतो, असं काही नाही की ऍक्सिडेंट होणारच नाही, पण 99 वेळा आपण तो टाळला पाहिजे, मगच त्याला आपण ऍक्सिडेंट म्हणू शकू ना. आता तू तयारी कशी करायचीस काय, त्याच्याबद्दल जरा तू बोललास तर बरोबर. ह्याच्यात नियोजन कसं असावं काय असावं तो विवेकच सांगेल. विवेकला पण मी तुला सांगतो की विवेकच्या अनुभवातून ते जे काही नियोजन आहे ना, जेव्हा मी ट्रेकिंगला आणि ह्या सगळ्या एक्सपिडिशन मध्ये सुरुवात झाली ना, तेव्हा विवेकच्या रूपाने मला 21 अपेक्षित गाईड मिळालेलं होतं. अरे क्या बात आहे. त्यामुळे माझ्याकडे सगळी चिठ्ठीच असायची की काय घेऊन जायची आणि काय घेऊन नाही जायचं. त्यामुळे हे गाईड होता. हे धरा 15 श्लोकी. बोला, तू बोल. खरं तर आपण छंद किंवा इतर गोष्टी आउटडोअर मधला आपण बोलतोय, तर हा छंद असतो तेव्हा कोणतरी चांगलं आपल्या बरोबर असायला लागतं, अनुभवी माणूस. आणि पूर्वी पण न कळत 4-5 लोक 6 लोक आज ट्रेकला गेलो या नावाखाली ट्रेकला जायचीच. अजूनही जातो, आपणही जातो. पण आमचे मास्तर प्रत्येक वेळी विचारायचे की काही घडलं तर तुझ्याकडे असं काय आहे की आम्हाला तू बाहेर काढशील किंवा तू बाहेर येशील. तर ते म्हणजे आता मी ट्रेकिंगवालाच असल्यामुळे, मी रॉक क्लाइंबर असल्यामुळे किंवा माझा तो पिंडच तयार झाल्यामुळे मी 14व्या वर्षी पुणे व्हेंचर्सचाच सिंहगडला 5 दिवसाचा एक बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स केला. तर त्याच्यात त्यांचा पहिला नियम होता की पाणी शेअर करायचं नाही. हे आता तुला ऐकून फार विचित्र वाटेल की अरे हा मरतोय, क्रूर हा बेशुद्ध पडणार आहे, तर त्याला त्याचं पाणी दे, तुझं पाणी वाचव त्याला. तर ते एक अमीन वावी नावाचे सैन्यातनं निवृत्त झालेले आमचे गुरुजी होते. तर ते म्हणायचे की पाणी मागतोय म्हणजे तो जिवंत राहणार आहे. तुझं पाणी दिलंस तर तुला 10 उठावशा काढावं लागतील. आणि असं ते कडक ट्रेनिंग ज्याला आपण म्हणतो की ठीक आहे दिलंस का पाणी, मग पुढच्या वेळी देऊ नकोस वगैरे, असं आम्हाला शिक्षणच मिळालं नाहीये. किंवा ते म्हणायचे की या दोराच्या झोळीत बसवा आणि इथनं टाटाच्या बंगल्यातनं म्हणजे घोड्याच्या पागेतनं आधी एक कोणतरी उतरवत याला घेऊन जा कार पार्कला. ते एवढ्या मांड्या भरून यायच्या, एक माणूस पाठीवर म्हणजे एक मुलगा, तर ते उचलायचं, ते खाली जायचं, मग त्या मुलांनी परत ते मांड्या भरवत वर टाटाच्या बंगल्यात जायचं. आणि मग नंतर ते म्हणायचे की आता हे उलट करा, असं काहीतरी वेड्यासारखं ते करून घ्यायचं. आता हे क्रूर, खुनशी वगैरे वाटू शकतं, पण त्यांचं लर्निंग तसं झाल्यामुळे बेसिक कोर्समध्ये इतकं ठासतात, इतकं तुझा पिसं काढतात की तुला काही पर्यायच नसतो की मी किती भारी आहे, मी काय होणार आहे, तू काही होणार नाहीस, हे 30 दिवस पूर्ण कर मग बघू. त्यामुळे ते जरा इकडे तिकडे दुर्लक्ष झालं की 40 जणांना गार पाण्यात डिप्स मारायला लावणे, 5 मिनिटं पण नाही, फॉल इन म्हणजे फॉल इन. त्या शिट्टीच्या वेळी जर का रांगेत उभे नसेल तर 2 किलोमीटर 15,000 फुटावर 10,000 फुटावर पळत असलं काहीतरी करायचं. आणि हे सगळं ते घडवण्यासाठीच असतं. आता आपण जे ट्रेकिंग करतो की आमच्या मुलाला तू ट्रेकला ने, तर मला स्वतःला भीती वाटते की मी त्यांच्याशी प्रेमाने वागू शकेन का.
म्हणजे मी त्यामुळे मी कोणालाही नेत नाही, कारण ते मला असं असतं की मला काही झालं स्वतःला तर हा जो छोटा मुलगा आलाय त्याने ऍटलिस्ट तो जायचा मार्ग तरी लक्षात ठेवून त्याच्याकडे स्वतःचं पाणी असेल तर तो गावात येऊन सांगेल की अहो एक कोणतरी दादा एक काका आमचा पडलाय तर कोणीतरी येऊन आम्हाला त्याला मदत करा. तर ते असं घेऊन जा असं काही नसतं त्याला. म्हणजे आमच्याकडे एक सारखं स्वानंद जोशी आणि मी असं विचारतो की काडेपेटी आहे का, टॉर्च आहे का, शिट्टी आहे का, कटर आहे का, या 5-7 गोष्टी असल्या की सर्व्हायव्हल होऊ शकतं. आणि पायांमध्ये दम पाहिजे आणि मग अनेक गोष्टी आहेत त्याच्यात. पण ॲक्सिडेंट होत नाहीत असं नसतं. कारण मीच माझ्या बायकोला एका प्लस व्हॅलीच्या दरीतनं पाठीवर रेस्क्यू केलेलं आहे. आणि ते सगळं करावं लागतं. मी रेस्क्यू काय करायचे असतात, कसे करायचे असतात त्याचं ट्रेनिंग असतं. बेसिक कोर्समध्ये ते होतं. आणि ते घडलंच नाही असं नसतं. ते तुमच्या मनात हवं की ते घडणार आहे. हां. तर त्याच्यासाठी तयारी पाहिजे. तुझ्याकडे सर्व्हायव्हल किट हे पर्वतीला जाताना सुद्धा हवं. किंवा मी सगळ्यांना सांगतो की तुम्हाला ट्रेकिंगचं सोडा. तुम्ही इथनं पुणे, मुंबई गेलात तरी बोगद्यात काही जर गाड्या बंद पडल्या तर 2 गुंडाळी पोळ्या ठेवा, काडेपेटी ठेवा, पाण्याची बाटली ठेवा. आता हे हास्यास्पद वाटतं लोकांना, पण दर 10 दिवसांनी, दर 4 महिन्यांनी पेपरला येतं की 12 तास, 10 तास रस्ता बंद. म्हणजे जिथे एका मिनिटात तुम्ही मदत घेऊ शकता, ती मदत सुद्धा यायला गाड्याच पुढे-मागे करायला जागा नाही. तर तुझ्याकडे तुझं खाणं असावं. तिथनं खरं सुरुवात होते. म्हणजे ते कोणी यायला नकोय. तुम्ही तुमचंच सर्व्हायव्हल करू शकता. सर्व्हायव्हल, मरणाचा काही संबंध नाही याच्यात. मला माझी गोळी घ्यायची असेल, काय तुमच्या त्या ब्लड प्रेशरची, शुगरची, तर तुझं तुलाच सर्व्हायव्हल करायचंय ना. काय आता पुण्यातनं जाणार आणि 4 तासात मुंबईत पोहोचेन असं होत नाही. आणि हा आपल्या सगळ्यांना भरपूर असे अनुभव आलेत, की घाटात अडकलं, ट्रक उलटा पडला, गाडीच बंद पडली इत्यादी. त्यामुळे तयारी. पुण्यात बसल्या-बसल्याच घरात तयारी करा. घरात 4 गोष्टी आपल्याकडे जशा आपण कॉन्टिन्जन्सी म्हणतो, असू देत पूरक म्हणून तशा ठेवलेल्या असतात कुठे-कुठे. त्या लागणार. त्या त्याने ट्रेकिंगची गोडी वाढेल, त्याने ट्रेकिंगची मजा अधिक येईल. पण ह्याच्यासाठी पण नोंदी महत्वाच्या आहेत ना. म्हणजे आता हो. तू समजा फिरतोयस आता तुला ते सगळं पाठच झालंय. हो, पण ते काय नक्की आपण काय सोबत घ्यायचं? हो. तर ह्याच्या नोंदी करणं पण गरजेचं आहे ना. तर पूर्वी आम्हाला हे मी तुला जे काय सांगतोय आव्हान तर वाटू शकतं. पण ट्रेकिंग करताना त्याच्यात एक असं लेक्चर असायचं, की तुम्हाला एक 10 गोष्टी लिहून दिल्यात. त्यातल्या 5च काढा हं. आणि त्याच्यात 24 तास जगाल का? किंवा 3च काढा आणि 24 तास जगाल का? तर त्या जगाल का म्हणजे तू ज्या गोष्टी लिहून घेशील, त्या गोष्टींनी आम्हाला ते त्या बंगल्याबाहेर किंवा त्या आमच्या कॅम्पच्या बाहेर काढायचे आणि सांगायचं, की तुझ्याकडे काय आहे? शिट्टी, कटर आणि अ, मेणबत्ती काडेपेटी असं काहीतरी असेल, तर त्याच्यावर तुझं भागेल का? एकाकडे एक म्हणायचं, की नाही माझं सर्व्हायव्हल बिस्किटाचा पुडा आहे आणि एक काठी आहे आणि सुरी आहे. त्याच्यावर तू जगशील का? ते घ्यायचं आणि बाहेर उभं राहायचं बरोबर. आणि मग झोपायचं त्याच्यात. कोणी कॅरीमॅट घ्यायचं किंवा आमचे एक मास्तर होते ते म्हणायचे, की "आत्ता आहे तसे उठा आणि बाहेर एका ठिकाणी जाऊन झोपा." ते सांगायचं, की आता अलाउड नाहीये तुला, की एक कानटोपी घेतो रात्रीसाठी किंवा एक सॉक्स जास्तीचे घेतो आणि मग झोपतो की छान. असं नाही. सर्व्हायव्हल म्हणजे ते अलाईव्ह नावाच्या सिनेमातनं लोकं कशी त्या अँडीजमध्ये पडली, बरोबर. फुटबॉलपटू. हं. ते खरंच पडले ना, ते काय ठरवून पडले नव्हते. तर मला हे सांगायचंय, की सर्वसामान्य माणसाला, पर्यटकाला सर्व्हायव्हल करावं लागतं हे कळलंच. पण त्याच्यातले काही तज्ञ, हुशार, डोकं चालवणारे लोकं होते त्यांनी अ, आरशांवर किंवा त्या ॲल्युमिनियमच्या धातूवर हं. काय-काय वस्तू भाजल्या, पाणी गरम कसं केलं, हे सगळं वाचायला आपण वाचतो किंवा ते बघतो. तर तसं ते सर्व्हायव्हल खेळायचो. हं. म्हणजे त्याला काय असं काही बापरे! असं कसं झोपा? त्यामुळे तो जो एक रॉनेस टिकून आहे अजून, की झोपायचं एसटी स्टँडवर, शाळेत. तर लोकांना असं एकदम गरीबडं वाटतं, की हे काय? आम्ही तर छान राहायला आलोय. पण माझं सगळ्यांना असं सांगणं आहे, की तुमचे पांढऱ्या शुभ्र टाईलचे जमीन घरातली, उत्तम संडास बाथरूम, एसी हे घरात पण आहे. मग डोंगरात कशाला जाऊन राहताय? घरातच राहा आणि तेही नको असेल तर श्रेयसमध्ये
5,000-10,000 हजाराची रूम घ्या आणि तिथे राहा. पण म्हणजे ते बाहेर कशाला जायचं? सर्वायवल खेळायचंच आहे, पण पाना फुलांचा वास, पक्ष्यांचे आवाज, पायाला लागणारी माती, कुठल्या तरी विहिरीवरचं ओढ्यातलं पाणी हे प्यायला पैसे देऊन आनंद घ्यायची गरज नाही. तुम्ही थोडंसं चांगल्या माणसाकडनं काहीतरी शिकलात मनापासून, तर तुम्ही तुमचं स्वतंत्र जाऊ शकता. आणि म्हणून माझ्यासारख्या माणसांनी नोंदी करणं आवश्यक आहे, जशा तुम्ही पण करायला हवेत, की तुझं वाचून अजून 10-5 वर्षांनी पुढची लोक त्याच चांगल्या वेगळ्या वेगळ्या वाटांवर जायला लागतील. निखिल, तू 2-4 सायकलिस्टचे पण हे केलेले आहेस ना, म्हणजे उपक्रम. तुमचं ते काश्मीरमध्ये पण केलंय, केरला केलं, अलिबाग गोवा केलं, लेह तर टू ह्या सोनमर्ग. सगळ्या तयारीचा तुला तिकडे कसा उपयोग झाला, किंवा काय तिथला एखादा अनुभव सांगू शकशील का, की आम्ही तयारी खूप छान केली होती म्हणून आम्हाला तिथे फायदा आला? हो, अगदीच. म्हणजे आता फिटनेस हा एक भाग झालाच, की फिटनेस एक आहेच. पण जेव्हा एस्पेशली मी लेह सोनमर्गचं सांगतो, की लेह सोनमर्गला जेव्हा जायचं होतं ना, तेव्हा आम्हाला आमच्याच सायकली घेऊन जायच्या होत्या आणि आमच्याच सायकली आम्ही विमानातून घेऊन जाणार होतो ॲज अ चेक इन लगेज म्हणून. मग आता आपल्या सायकली तिथं घेऊन कसा जायच्या? मग तिथं आपण लेहला जाणार, मग लेहवरनं आपण सायकलिंग सुरू करणार. मग जे काय आपण सायकली तिथं नेलेलं जे काय पॅकिंग मटेरियल असेल, पण आपलं लेहचं सायकलिंग सोनमर्गला संपणार आहे. मग आपलं पॅकिंग मटेरियल सोनमर्गला अवेलेबल व्हायला पाहिजे. सो त्याच्याकरता काय करायला पाहिजे? सो लॉजिस्टिक्स बेसिकली. आणि सायकलिंग करणार, मग तिथलं अल्टिट्यूड, घाट वर खाली, थंडी, लेह भागात दुपारचं ऊन पण खूप झोंबतं आणि खूप लागतं बेसिक. सो मग त्याच्याकरता काय करावं लागेल, हाय अल्टिट्यूड सिकनेस करता काय औषधं घ्यावे लागतील, आणि नंतर सायकलिंग रिलेटेडचं सगळं नियोजन, की मग आपण आता अशा ठिकाणी असणार आहे की तिथं पटकन आपल्याला सायकल रिपेअरिंग शॉप मिळणार नाही. सगळी छोटी छोटी दुर्गम भागातली सगळी ती छोटी छोटी गावं आहेत. मग आपल्याला काय न्यावं लागेल? मग आम्ही एक्स्ट्रा चेन क्लिप्स, चेन रिपेअरिंग, त्याच्यानंतर सायकलचे फॉक्स म्हणा किंवा स्पोक्स म्हणा किंवा क्लच आणि ब्रेकच्या केबल्स पण आम्ही एक्स्ट्रा नेलेल्या होत्या. अशा सगळ्या गोष्टी एक्स्ट्रा आम्ही ठेवल्या होत्या, की जे आपण आपल्या पद्धतीनं करता येईल. आणि आमच्यासोबत तो नीती वेत्या असतोच, त्याला आम्ही डॉक्टरच म्हणतो, सायकलचा डॉक्टर. त्यामुळे त्याला हे सगळं करताही येतं. मला लिमिटेड येतं, पण त्याला करता येतं. आणि झालं पण, म्हणजे अनुपची सायकलचा चेन तुटली, मग ती चेन रिपेअर करता आली आम्हाला. सो ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन तर खरंच फायदा होतो. आणि जेव्हा आम्ही लेहला चाललो होतो, सायकल पॅकिंग करत होतो, तेव्हा त्या गोगटेंकडेच सायकल पॅकिंग करत होतो. जाड प्लास्टिक घेऊन त्याच्यात दोऱ्यांनी बांधणं वगैरे चालू होतं. वापरलं होतं नंतर. हा. आणि तेव्हा विवेक होताच तिकडे, की पॅकिंग बघायला, पॅकिंग करायला. आणि जेव्हा विवेक असतो तेव्हा त्याचे इन्स्ट्रक्शन्स कधीच थांबत नसतात. त्यामुळे त्याचा सगळ्या म्हणजे ते नियोजनाच्या, मग आम्ही सगळे ते लगेच नोंदी, अरे हा हे घेऊन झालं पाहिजे, अरे हा हे घेऊन झालं पाहिजे, असं ते. मग आम्ही ते सगळं घेऊन गेलो तिकडे. त्यामुळे त्रास काहीच झाला नाही. आपलं खाद्य पण पुरेसं नेलं होतं, की बेसिकली एनर्जी, फ्रूट जे काय लागतं ते. आणि 2 पॅनियर मध्येच 15 दिवस लेहची सफर, पुणे टू श्रीनगर विमान, श्रीनगर टू पुणे विमान, श्रीनगर टू लेह इनोवा, स्वतःच्या सायकली घेऊन जाऊन, म्हणजे अख्खा रेल्वे प्रवास. पर सायकल जेव्हा चेक इन मध्ये टाकतो तेव्हा काहीतरी एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागतात, बिकॉज ऑफ द ओव्हर साईज, नॉट ओव्हर वेट, कारण की वेट लिमिटमध्येच होतं, फक्त ओव्हर साईजचे. असं जाऊन आलो. 15 दिवसाचे विमानाचा प्रवास, राहणं खाणं पिणं सगळं बघून 25,000. नॉट बॅड ना. आता हा चेन तुटली त्याच्यावरनं मला आठवलं, आपण मेघालयात जेव्हा गेलो होतो, सेम आपण तेव्हा विमानातनं सायकल नेल्या होत्या. नंतर कधी आम्ही विमानातनं सायकली नेल्या नाहीत, ते सोडून द्या. कारण प्रवाशाचं जेवढं तिकीट असतं तेवढं जवळजवळ सायकलला आम्हाला खर्च आला होता. नाही रे, एवढं नाही. आम्ही 1,000 रुपये एक्स्ट्रा दिले होते ओव्हरसाईजचे. हो ना, 1,000 रुपये एक्स्ट्रा. आणि तुम्ही जेव्हा गेलात तेव्हा सरकारचं एक्स्ट्रा लगेजवर अप्पर लिमिट होतं 150 रुपये किलोच्या वर एअरलाईन्स लावू शकत नव्हत्या. अच्छा. आता ते सरकारने काढलंय. त्यामुळे आता 1 किलो वाढलं तर 350 रुपये. म्हणजे ते म्हणाले ते लावू शकतात. तर आपली तिकडे चेन तुटली होती, तुला आठवत असेल तर. आम्ही तेव्हा ऑफरोड सायकलिंग केलं होतं. डेव्हिड स्कॉट. तर त्याचा काय तू अनुभव काय सांगू शकशील का?
आता मी, रामदास आणि आमचा सायकल प्रेमी मित्र सचिन नायडू असं आम्ही तिघांनी मेघालयाची सायकल सफर जेव्हा ठरवली, त्या सायकल सफरीमध्ये नितीन वेतुरकरनी मला काय-काय सांगितलं, ते मी या आमच्या 2 मित्रांना सांगितलं आणि आम्ही त्याची तयारी केली. तेव्हा मी तसा नवा होतो, पण मला एकूण अंदाज होता, की काय-काय लागतं, ते आपल्याला कसं सामान गोळा करायचं आणि कोणाचं ऐकायचं आणि ते का ऐकायचं. तर मला जेव्हा मी सायकलिंग सुरू केलं, तेव्हा चेन टूल असं कोणीच शब्द सांगितला नव्हता. स्पोक घेऊन जा असं सांगितलं नव्हतं. पण ते डॉक्टर वेतुरकर जे आहेत, नितीन वेतुरकर, तो म्हणला, की "तुझ्या सायकलच्या चाकाचे स्पोक 10 तुझ्याकडे पाहिजेत. ते लावायला सर्वसामान्य माणूस लावूच शकत नाही. पण तुझ्याकडे तुझे स्पोक असतील तर सायकलवाला ते जोडून देऊ शकेल. करेक्ट. पण कारण सायकलवाल्याकडे सर्व विविध प्रकारचे स्पोक मिळणार नाहीत." कारण व्हील साईज वेगवेगळा असतो. हां. हा. 26, 27, 28. तर आपल्या सायकलचे आपल्या सोबत असलेले केव्हाही चांगले. आणि Correct. दुसरं ते चेन टूल आम्ही काहीतरी ₹250 मी कसबा पेठेतनं आणलं होतं. आणि मी आत्ताही सगळ्यांना सांगतो, की "अरे चेन टूल ठेवा, चेन टूल ठेवा." तर ती चेन खरंच आमची म्हणजे चेनचा तुकडा पडला, असा गिअर शिफ्टिंग करताना चेन टाईट झाली असेल आणि तुटली असेल. पण त्या जागेवर ते काम केलं नसतं, तर बहुधा मेघालयाची सफर आमची अर्धवट राहिली असती. होय. तर माझं असं नेहमी सांगणं असतं, की तो म्हणतोय ना, मग तो असं तर सांगत नाही, की एक 100 किलो गव्हाचं पोतं ठेवा. चेनच ठेव. चेनचा तुकडा काय 4-5 लिंक्स दुवे. म्हणतोय तो. Links, हा. दुवे आणि एक चेन टूल आहे, तर ते कॉमन आहे. त्यामुळे ते ठेवून द्या. किंवा कोणीतरी म्हटलं, की "अरे 5-7 ते टाय असतात ना, हो, टाय रॉड. प्लास्टिक टाय. प्लास्टिक Plastic टाईज, ties. ते राहू देत की." तर त्यांनी काय असं तुझं अडत नाही, पण त्याचा उपयोग होऊ शकतो. कधीतरी उपयोग होऊ हां, पण माझ्यासारखा माणूस सांगतो, की ते 10 दिवसाच्या ट्रेकसाठी 5 चड्ड्या, 5 बॉड्या, 5 शर्ट, 5 पॅन्टा असलं काहीची गरज नाही. ते आज सकाळी वापरलं, संध्याकाळी धुवायचं आणि दुसऱ्या दिवशी थोडं ओलं असलं तरी घालून, आंबट ओलं असलं तरी आंबट ओलं असलं तरी भागवायचं. वस्तूंना किंमत आहे. करेक्ट आहे. तुझ्या कपड्यांना 2 कानटोप्या, मग 1 शायनिंगची टोपी असलं काही करू नका. आता काय लेह सोनमर्ग आम्ही जे केलं 15 दिवस आम्ही फिरत होतो. 1 नाईट सूट, 1 सायकलिंगचा ड्रेस आणि 2 चड्ड्या, 2 टी शर्ट वेगळे, एक्स्ट्रा. 1 सायकलिंगची शूज वेगळी आणि नंतर संध्याकाळी घरी घालायला स्लीपर वेगळी. ते आता दोन- हा मुद्दा आला. 2 पॅनियर मध्ये आम्ही 15 दिवस मजा केली. मजा. होय, होय. हे काही लागत नाही. त्याला तुमचा मोठी सुटकेस लागत नाही किंवा तुमच्या ऍक्सेसरीज लागत नाहीत. तुम्ही लागता आणि हे 15 दिवस बेसिक सर्व्हाइव्ह करण्याकरता किंवा बेसिक मजा करण्याकरता ज्या गोष्टी लागतात. म्हणजे हे कमीत कमी वस्तूंमध्ये जास्तीत जास्त मजा. करायचं ते कसं हळूहळू आत्मसात करायला लागतं. करेक्ट. पण सुरुवातीला ते आपल्याला वाटतं नाही मला एक एक्स्ट्रा असू दे टी शर्ट, पण फाटला तर मी काय करू, मग तसंच घालायचं. चड्डी 2 पाहिजेत आणि अमुक तमुक ते वाढता वाढे त्या पॅनियरच्या बाहेर लोंबकाळत असतं मग सामान. मग ते कॅरियरवर पण लावा. आणि आता तू जो मुद्दा सांगितलास, शूज आणि एक स्लीपर. स्लीपर किंवा सँडल Sandal, whatever. कम्फर्टेबल असेल. करेक्ट. पण हे फार महत्वाचं आहे. हो. कारण मी पूर्वी ते आळस करायचो, कारण माझा पिंड आउटडोअरचा नाहीये. मला आपल्या हाऊस म्हणून मी सगळ्यांबरोबर सगळं करत असतो. आम्ही जेव्हा मनाली, लेह, खारदुंगला सायकलिंग केलं ना, अरे ते दर 2 किलोमीटरवर पाण्याचे ओढे होते रे. Correct. रस्ते तेव्हा खराब होते. हा. ते शूज इतके ओले झाले माझे, लगदाच. हम्म. म्हणजे मी नंतर क्रॉक्सवर केलं पूर्ण सायकलिंग. बरोबर. तसंच बरोबर आहे. म्हणजे कारण shoes की ठेवले मागे. पाण्याने सॉक्स असेल तर ब्लिस्टर्स पण येतात. म्हणजे हे जे 2 म्हणजे कुठे आपण तडजोड करायची आणि कुठे करायची नाही, हे तारतम्य बाळगणं माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. आणि दुसरं असं आहे, की ते लेस इज मोर जे आहे ना, ते अनुभवल्याशिवाय आणि अनुभवायचं असेल तर लोकांचं ऐकल्याशिवाय कळत नाही. कारण आत्ता तो जो अतिरेक झालाय वस्तू खरेदीचा, वस्तू गोळा करायचा हव्यास आहे, सोस आहे आणि थोडंसं सामाजिक प्रेशर पण आहे, की "अरे तुझ्याकडे हे नाहीये का? ते गरीब आहेस तू." तर त्याच्यामुळे आपल्याकडे खूप वस्तू वाढतात आणि त्याची जर सवय लागली तर तेच तुझ्या रोजच्या वागण्यात, तुझ्या प्रवासात म्हणजे प्रवासी वागण्यात ते दिसतं, की "अरे हे कशाला आणलं एवढं?" कारण आता आम्ही झुकझुक जिओ नावाचा एक उपक्रम केला होता. ज्याच्यात मी, रामदास आणि शेखर फाटकनी तिघांनी आम्ही 10 दिवस, तब्बल 10 दिवस पनवेल
ते त्रिवेंद्रम, कन्याकुमारी ते कटरा म्हणजे भारताचं उत्तर टोक. असं हिमसागर एक्सप्रेसने रेल्वे प्रवास केला होता. त्या रेल्वे एसीचं तिकीट काढलं होतं. तरी पण आमच्या काही लोकांनी सांगितलं, की "अंघोळ कशी करणार?" तर अंघोळ नाही करणार. मग कपडे कसे बदलणार? कपडे बदलता येतात का वगैरे? तर कपडे बदलायचेच नव्हते. आहे एका शर्ट पॅन्टवर जे गेलो ते तसेच फिरत होतो. कारण अंगाला वास येणार नव्हता. गाडीत काही घाम यायचं काही कारण नव्हतं. अस्वच्छता काही नव्हतीच. पण म्हणजे तुम्ही ते लाईटचा पण एक अनुभव या पॉडकास्ट ऐकताना एकदा विचार करून बघा, की असं हलकं-फुलकं गेलं तर काय होतं? आणि लेस इज मोअर म्हणजे जे कमी आहे तेच अधिकचं आहे. असं जर का त्याचा आनंदाच्या दृष्टीने बघितलं, तर ते भागतं आणि त्याला सर्व्हायव्हल म्हणायचं नाहीये. कारण सर्व्हायव्हल ह्याच्यापेक्षा वाईट पुढे. शब्दात आहे, की म्हणजे काहीच नाहीये. हो. तर कमीत कमी 2 लाडू तरी होते हो. किंवा माझ्याकडे कमीत कमी कॅरेमॅट होतं, पण पांघरुण नव्हतं. असं ते खरं सर्व्हायव्हल आहे. हे असं 10-12 किलो, 15 किलो घेऊन सर्व्हायव्हल खेळायचं नसतं. कारण ते बेसिकच वापरलत ना. जेवढं हवं होतं तेवढं. वाईट परिस्थिती त्याच्या पुढे येते. तर ती पण एक मजा आहे वेगळी. तर ते नियोजन आणि तुम्ही जर अनुभवी नसाल, तर लोकं सांगतील ते मनमोकळेपणाने ऐकता आलं पाहिजे हां. आणि ते मान्य करता आलं पाहिजे. ज्याला त्यातलं कळतंय त्याच्याकडनं ऐकायची मानसिकता अरे पाहिजे. याचं ऐकून आता माझ्या नॉर्मल प्रवासात म्हणजे आता कामाकरता मी जेव्हा महाराष्ट्रात फिरतो, कारने फिरतो, कॅब घेऊन फिरतो, तरी माझ्याकडे स्विस नाईफ, कॅन्डल, मॅच बॉक्स, शिट्टी, दोरी. अरे हा पाऊच असतोच बाय डिफॉल्ट, म्हणजे त्यात ती सवय झाली आहे. सवय. कधीच गरज पडत नाही. बरं, खाद्य हे असतं, पाण्याची बाटली. म्हणजे मला अक्षरशः घरातून एक 15-20 मिनिटात आपण जाऊन परत येणार आहोत, तरी पाण्याची बाटली सोबत असते. आपण ते पावसाळी एक ट्रिप केली होती सायकलची, आठवते? पुणे, उरण, पोलादपूर, आंबेनळी महाबळेश्वर. घाट मार्गे महाबळेश्वर. म्हणजे सोबत साहित्य ठेवल्याचा फायदा काय आहे? त्या आमच्याबरोबर अविनाश गोसावी आमचा मित्र होता. सगळे आम्ही तेव्हा नवीनच होतो. त्यातल्या त्यात मीच तेव्हा आधी 2 ट्रिप्स केलेल्या होत्या. तर आमच्याकडे नशिबाने प्रत्येकाकडे तयारी पाहिजे ना. हा जसं मगाशी म्हणला. त्याच्याकडे आहे नाही. तुझ्याकडे काय आहे ते बोल. त्यामुळे माझ्याकडे ट्यूब, त्याच्याकडे. अविनाशचे दोन्ही टायर पंक्चर झाले. आता त्याच्याकडे एक ट्यूब होती, पण दुसरी आमच्याकडे कोणाकडे तरी होती म्हणून आम्ही ती तात्पुरती बदलू शकलो. एक्झॅक्टली. आणि रात्री आपण पंक्चर काढले होते पोलादपूरला, तुला आठवत असेल. ह्याचं हेच जे मगाशी त्यांनी बोलताना एक कारण सांगितलं, की मुंबईला जाताना तुम्हाला लागो न लागो, गरज पडो न पडो, 2 गुंडाळ पोळ्या 2 पोळ्या तूप साखर लावून हे सोबत ठेवायच्या. हे जेव्हा कधी मला त्यांनी कोणी एकेकाळी हे उदाहरण दिलं होतं ना, मी तेव्हापासून लिटरली हे उदाहरण मला इतकं पटलं होतं. तेव्हापासून माझ्यासोबत काही नाही काही असतं, भले ते परत येईल, हो. पण इट इज विथ मी. खायचे. म्हणजे आता तुम्हाला लागेल, दुसऱ्याला लागेल, काही सांगता येत नाही. हा, बोल ना. मी आता 23, 24, 25, 26, 24 ते 28 जानेवारी 2024ला एकट्याने म्हणजे एकल कोयना धरण सायकल भटकंती केली. तेव्हा मी एकटा आणि माझ्या पॅनियरमध्ये जे काही सामान होतं 10-12 किलो असं घेऊन मी माझ्या अनुभवावर एकटाच भटकत होतो. आणि या आता आपण जे तयारी म्हणतोय त्याच्यातली तयारीचं या अनुषंगाने मला अगदी ताजं उदाहरण सांगायचंय. म्हणजे मी आहिरे, गाढवली नावाची तुम्हाला कोयनेतली गावं Googleवर कळतील. तिथे खडबडीत रस्त्याने मी 83 किलोमीटर प्रवास केला. खडबडीत म्हणजे खडबडीत. बापरे. खड्डे, लाल मातीची धूळ, म्हणजे आखाड्याची माती. 2 किलोमीटर नंतर गोटे. तर तिथे बाईकवाला आहे. तो एक बाईकवाला मला भेटला. तर तो म्हटला, "राम-राम मंडळी, सगळं झालं?" मी म्हटलं, "काय, कुठं चाललात?" "आता मला इकडे जायचंय." "तर हे किती लांब आहे?" तर तो म्हटला, "अहो, मी एका यात्रेला आलो होतो आणि माझ्या आता या खड्ड्यातनं बाईकची चेन उडून पडली आहे. पण मी लावू शकत आणि नाही. मी लावू शकत नाही कारण मी आता 2 तासात साताऱ्यालाच जाणार आहे ना." काहीच नाही माझ्याकडे. तेव्हा मला असं वाटलं, की आपण जिंकलो. आपल्याला जे इतके वर्ष आपण जे डोक्यात पगडा. धरलं, की सर्व्हायव्हल आणि पक्की तयारी. तयारी. तर तो म्हटला, "मी अर्धा तास उभा आहे. कोयनेचा दुर्गम भाग आहे, जिथे वाहतूक नाहीच. नसतेच." शनिवार, रविवार सुद्धा मी जेव्हा अख्खा दिवस 185 किलोमीटर 4 दिवस फिरलो, त्याच्यात मला समोरनं 10-12 गाड्या लागल्या असतील किंवा मागनं 12-15 गाड्या लागल्या असतील. तर तो अर्धा तास माझ्या आधी उभा होता आणि त्याला एकही वाहन मिळालं नव्हतं. तर
तर माझ्याकडे 10चा पाना आणि पक्कड होती. तर तो म्हटला, "मला मदत कराल का?" तर आम्ही त्या चेनचं कव्हर काढलं, 6 नटबोल्ट काढले आणि गिअर शिफ्ट करून त्याला चेन टाकून दिली. तो इतका कावला होता, कारण त्याच्या डोक्यात असं की आता पोचायचंच ना, त्याच्यामुळे त्याच्याकडे पाणी नाही, खाणं तयारीच नाही. नाही. मी त्याला माझ्याकडचे लाडू, पेढे, मला एका वाटीत कोणीतरी यात्रेचे पेढे दिले होते. ते मी त्याला पेढे खायला घातले, पाणी पाजलं, त्याला मदत केली आणि मी माझ्या मार्गाने लागलो. पण हे खरं शिकण्यासारखी गोष्ट होती, की ज्याला लर्निंग असं म्हणतो, ते मिळून गेलं, की झालं. करेक्ट आहे. कळलं तुला आता 10चा पाना का हवा? तयारी पाहिजे. नाही, माझ्या सायकलला तो नसतो. तो ठेव. आज ना उद्या उपयोगी पडेल. कधी उपयोगी पक्कड लागेल, तर ते ठेवायचं. चेन टूल ठेवायचं. ही काडेपेटी, मेणबत्ती लाव. तू किती म्हटला सोलर पॅनेल, गावभर सगळीकडे दिवे असतात, तरी जर का काही तुझं भजन वाजलं, तर तुला काडेपेटी, मेणबत्तीच लागणार, ज्याने लाकडं भरपूर आहेत, पण पेटवशील कशाने? तर ते काडेपेटी ठेव. सर्व्हायव्हल तिथे खेळ. तर हे सगळं लागतं. 100% लागतं. आणि ते लेस इज मोर हा मंत्र लक्षात ठेवा. आयुष्य सुखकर होईल. आणि तयारी भरपूर करा, म्हणजे सामानाची व्यवस्थित करा. कपडे लत्ते भरपूर कमी नाही, असले तरी पुरेशी करा. पुरेशी करा. हां. कपडे पण लत्ते मी जेव्हा कमी ते असले. हळूहळू वापरायला लागल ना, तेव्हा मी आणि सचिन खूप वेळा फालतूच बोलतो, की म्हणजे आता अरे 10 किलोत काय अजून कमी करतो? तो म्हणतो, "घाऱ्या आपण हे पुढच्या वेळी नको का घ्यायला? नको का घ्यायला?" तर त्याचा एक अजून कमी नाही लागत, असं ते काहीतरी होतं डोक्यात. मी माझा टूथब्रश पण 2 इंच कट करतो त्या पाऊच मध्ये राहण्यासाठी. हे जरा अति आहे. हो, पण म्हणजे असं ते घडतं. घडतच ते माझ्या घरात घडतं. आहे. ही म्हणजे हा गमतीचा भाग आहे. आणि ते काही सांगायचं नाही, की किंवा हा काही थंबरूल नाही, की नाही, ब्रश. नाही, तू- पण मी तुला सांगतो, एक्सपिडिशनला म्हणजे मी रॉक क्लाइम्बिंग करताना सेलो टेपचा गुंडाळा न घेता माझ्या पेनाला आम्ही 10 वेडे घ्यायचो, की एवढं ते एवढं नको कॅरी करू. तुला बोटं माझी फाटायची रॉक क्लाइम्बिंग करताना. नकल्सला जखमा होतात. तर ते हेल्मेटच्या आत ते कुठेतरी घालून ठेवायचं. टिश्यू पेपरचे रोल आणायचा. हा एक नवा मला मुद्दा सगळ्यांनाच सांगायचा, की टिश्यू पेपर असं मी लिहिलं, की लोक गुंडाळी आणतात. आणि मी त्यांना सांगतो, की आमच्या मास्तरनी सांगितलं होतं, की पेनाला 10 वेडे. अजून कुठेतरी एक कागदाच्या एका गुंडाळीला, गुंडाळी. की जो चुलीत घालायला उपयोगी पडेल, असं वर्तमानपत्राच्या एका तुकड्याला 10 वेडे. असंच 2 ठिकाणी ठेव, पाऊचमध्ये, खिशात, असं तसं. तर कारण तो जर रोल बर्फाच्या पाण्यात किंवा ओढ्यात किंवा कुठेही गेला गडगडत, की तसंच बसून राहशील दिवसभर, कारण तुला ते पुसल्याशिवाय आनंद मिळत नाही ना. तर तोही एक सर्व्हायव्हलचा भाग आहे, की दगड घेऊन करू शकता का, खरकटे. पानं घेऊन करू शकता खरकटे का. दगड. Correct आहे. हा, तर हे सगळं अभ्यासाने होतं आणि ते करत राहायला पाहिजे. त्याची एक मजा आहे. असे बारकावे हा खूप सांगतो. ह्याच्याबरोबर जेव्हा भटकतो ना, म्हणजे डोंगरात सायकलिंग, की असे बारकावे, की टिश्यू पेपर हे 3 वेगळ्या ठिकाणी पाहिजेत. अगदीच की समजा तू चढताना पडलास, पाण्यातच पडलास, तर तुझ्या खिशात किंवा कपड्यात जे असेल ते सगळं ओलं होणार आहे. मग तुझ्याकडे ड्राय काहीतरी पाहिजे, पाहिजे. मग त्या बॅगेत पाहिजे हो. किंवा दुसरीकडे पाहिजे, की जिथं ते सेफ राहणार आहे. म्हणजे ते पैशाच्या बाबतीत पण लोकांना ते अजून कल्पना नाही. 2-3 ठिकाणी पैसे ठेवा, बॅगेत ठेवा, खिशात ठेवा, पाकिटात ठेवा. करेक्ट. आता तू भिजेलचा जो विषय काढलास त्याच्यावरनं मी मुद्दाम सांगतो. आपण जेव्हा ह्याला गेलो होतो पुणे, महाबळेश्वर, पावसाळी सहल होती. आम्ही सगळ्यांना प्रत्येकाला सूचना असते, की प्रत्येक वस्तू प्लास्टिकच्या प्लास्टिक पिशवीत पाहिजे. म्हणजे 5-6 प्लास्टिकच्या पिशव्या तुम्ही तयार करा आणि ते कोंबा ह्याच्यात. ते आमचे एक तयारीचे होते, त्यांचं ते राहिलं आणि इतका पाऊस पडला. नंतर आमचं उपक्रम संपल्यानंतर आम्हाला टेम्पोतनं परत यायचं होतं. अंगात घालायला सुखे कपडे नव्हते त्याच्याकडे. माझी चड्डी द्यायला लागली. आणि हा जो नियम आहे ना, आता मी म्हणजे आता जानेवारीत सायकलिंग केलं, कुठे गेलं तरी स्लीपिंग बॅग, कॅरी मॅट, याला प्लास्टिक, सोबत कपड्यांना पाहिजेच. प्लास्टिक, सगळ्यालाच प्लास्टिक. 12 महिने मी सर्फच्या हो. त्या 5 किलोच्या कडक पिशव्या असतात, त्या आता माझ्याकडे 8-10 वर्ष झाली असतील. ती एकच पिशवी चालू आहे. त्याच पिशव्यांमध्ये मी सगळं सील बंद करतो आणि त्याच वापरायच्या. उन्हाळा आहे तरी प्लास्टिकची पिशवी. अरे हो ना, बरोबर. आपण त्या पिशवीने एकदा आंघोळ पण केली होती. आता हा तू कर्नाटकात. आंघोळीचा मुद्दा सांगितलास. परवा मी माझ्या कोयना प्रकल्पामध्ये हापसा मारायला कोणीच नव्हतं. हापसा होता. तर मी त्या 5 किलोच्या सर्फच्या पिशवीत
एक मोठा दगड ठेवला, म्हणजे ती दॅट इज उभी कॉल्ड राहिली. बादली. तो हापसा मारायचा, 5 लिटरची बादली भरायची माझी, स्लिपिंग बॅग काढून ठेवली होती बाजूला आणि कपड्यांची पिशवी. ती 5 झाली, परत दुसरी 5 भरली आणि त्या पिशव्यांनी मी अंघोळ केली. अंघोळ. मला अंघोळ करायची होती. हापसा मारायला कोणी नव्हतं. तुझ्याकडे कलेक्शन पाणी. याच्यासाठी एक बादली किंवा ती कोलंबियाची, केचुआची फोल्डिंग मिळते, असलं काही घ्यायचं नसतं. तुला हे तुझं बुद्धी चालवता आली पाहिजे. मी त्याच्यातनं ते करून बघितलं की हे आपल्याला करता येतं आणि त्याची मजा होती. पाणी आहे, पण मी तुला वापरू बादली आणि शकत नाही. चंबू काही देणार नाहीये. मी प्लास्टिकची सर्फच्या पिशवीने अंघोळ केली, बरोबर. त्यातच कपडे धुतले. माझं मी भागवलं सगळं. पण हे करायला मजा येते. नाही, अनुभवाने माणूस शिकतो. पण आता कंटिन्युटी विथ की फिटनेसचं महत्व, हा जो म्हणतो ना की हापसा मारला, पाणी भरलं, हे सुचायला पाहिजे. सो तुमचं माइंड फ्रेश पाहिजे. दिवसभराच्या ऍक्टिव्हिटी केल्यानंतर तुमचं माइंड फ्रेश पाहिजे, कारण की तिथून पुढे तुम्हाला राहायचंय, कॅम्पिंग करायचंय, टेंट ठोकायचा आहे किंवा स्वयंपाक करायचा आहे, सगळं करायचं आहे. सो त्याच्याकरता नुसतं शरीर नाही, शरीर जर तुमचं थकलेलं नसेल तर तुमचं मन पण fresh थकत नाही. होतं. बरोबर. आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता आणि सर्फची बॅगेची बादली करण्याचा विचार पण तेव्हाच येऊ शकतो. नाही तर मेंदूच चालणार नाही. मेंदूच चालणार नाहीये. आणि मी तुला अजून एक उदाहरण सांगतो. म्हणजे हा मी लोकांचं जनरली बघितलंय की ते रामदास म्हटला म्हणून, निखिलने नेलं म्हणून ते करतात. ते त्यांच्या मनातनं येतं का तर त्यांना ते माहिती नसतं. ते अनुभव घ्यायला आलेले असतात. पण ते तिथे गेल्यानंतर त्यांचा मी काहीतरी पूर्ण केलं याच्यात ते खुश असतात. त्यामुळे त्यांना पुढे अरे सॉक्स बदल. म्हणजे मी दिवसभर सगळ्यांना पाण्यावरनं शिव्या घालतो. पण मी सगळ्यांना सांगतो की कॅम्पवर गेल्यावर आता अंघोळ करायची. आता थंडी असेल तरी आता तक्रार नाही, कारण पूर्ण अंग धुवूनच झोपायचंय. तर हाही एक मी त्याला सांगितलेलं सर्व्हायव्हलचा किंवा एक धडाच असतो, की आता अंघोळ करायची. गार पाण्यात कशी करायची? तर करायची. पण उद्या 1 लिटर बाटलीत मी सगळ्यांना सांगतो, माझ्याबरोबर असताना टिश्यू पेपर शिवाय ढुंगणं पुसायची नाहीत. पाण्याला हातच लावायचा नाही. पाणी आणि हे मी पिण्याकरता आणि तुमच्याबरोबर वापर. टॉयलेटला येईन, तुम्ही पुसता की नाही हेही बघीन. आणि आम्ही असे पूर्वी ग्रुपनी जाऊन बसायचो. नाही, आणि माझा सगळ्यात मुख्य मुद्दा आहे की हे सायकलिंग, ट्रेकिंग, भटकंती हे तुम्हाला करायचं आहे. हे खरंच करायचंय का? त्याच्यात सामाजिक प्रेशर आहे का? अरे प्रतापगडला नाही गेला का? कसला भारी आहे. तर आपण जातो. पण त्याच्या आधी हा जो आता आपण पॉडकास्ट ऐकतोय, त्याच्यातलं मर्म ते आहे की तयारी करून जा. 4 गमक. लोकांना विचारा की की यार मला हे माहिती नाही, पण मी रामदासला जाऊन विचारीन. रामदास म्हणे मला यातलं कळत नाही, तू विवेककडे जा. पण विवेककडे किंवा रामदासकडे लिखाणच नसेल तर तो किती वेळ बोलेल? शेवटी सगळं नोंदीवर आलंच. म्हणजे तुला असं ऑफ हँड तू सांगू शकत नाही ना की बरोबर. या वाडीतनं त्या वाडीत. म्हणजे मी तुला आता उदाहरण सांगतो, जे मास्तर पाळंदे किंवा घाणेकरांच्या पुस्तकात आहे. आणि मी आता हल्ली जास्ती सांगायला लागलोय की डोंगरधारेवरून आंब्याच्या झाडाकडे नैऋत्य 70 कदम चालावे. आता कुणाला 70 कदम आणि नैऋत्य. फालतू काहीतरी सांगताय. नैऋत्य, व्हेअर इज नैऋत्य? गुगल बघा. अरे तो बॅटरी संपली बाबा त्याची. तुला नैऋत्य होका यंत्रात, गावठी होका यंत्रातच लागेल, जे तुझ्या पाऊचमध्ये असायला पाहिजे. तर त्याचं मला परवा कोणतरी म्हटलं, अरे ते सर्व्हायव्हल खेळायला मजा येते रे, पण तो मोबाईल 16व्या दिवशी हिमालयात चालणार आहे का? ते काय स्ट्रावा, गाया, गुया काय काय सांगत होते. म्हटलं अरे हे शेवटी हातानेच चालतं. डोंगर, दऱ्या, कंटूर, डिग्री हे सगळं होका यंत्रानेच खेळायचं आहे. म्हणजे जे बेसिक आहे, जे लेस इज मोर आहे, त्याला तुम्ही आत्मसात केलं पाहिजे. ते सामाजिक प्रेशरसाठी जाऊ नका. आनंद मिळवा. ते लिखाण करा, त्याच्यावर 4 लोकांना सांगा. पण ते सांगताना हे सांगा की पूर्वी तिथे हजारो लोक गेली आहेत. आणि मी अजून एक माणूस आहे. आपण ते जिंकल्याच्या व्हिक्टरीच्या खुणा करतो. त्या उसेन बोल्टचे कुठलेतरी एक ऑलिम्पिक घेतल्यानंतर तो एवढा महान खेळाडू आहे, त्याची आपण एक कॉपी करतो फालतू. काय तर म्हणे आम्ही पुणे मुळशी सायकलिंग करून आलो, त्याच्यात ते व्हिक्टऱ्या असतात. ते कसल्या व्हिक्टऱ्या? सायकल साधं राहा, साधं करा आणि काहीतरी वेगळं केल्यावर सांगा की मी वेगळं करून आलो. पण तुझी नम्रता कायम असायला पाहिजे. तुम्ही जे करताय त्याच्या मागे सगळी लोक आहेत ऑलरेडी, ज्यांच्या लिखाणावर तुम्ही चाललाय, ज्यांच्या सांगण्यावर तुम्ही चाललाय.
तर तो इतिहास आहे. तो इतिहास म्हणजेच नोंदी आहेत. तर त्या बरोबर. नोंदी, लेस इज मोर आणि या सगळ्याची किल्ली किंवा काय आनंद तो यातनंच उलगडत राहणार आहे, की त्या किल्ल्या तुमच्याकडे असायला पाहिजे. बेसिकली असंच आहे की आनंद हा प्रत्येकाची वेगळी व्याख्या आहे. मग तो कोणीही असो, तो कसा करतो, काय करतो, तो प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल हे आहे. पण आनंद घेण्याचा किडा असणं खूप महत्वाचं आहे. मला आठवतंय बहुतेक परागनीच मला हा कधीतरी प्रश्न विचारला होता. आता आठवत नाही पराग का कोण, बहुतेक पराग, की तू सायकलिंग करतोस, तू रनिंग करतोस, तू बॅडमिंटन खेळतोस, तू व्यायामही करतोस आणि तू कधीतरी फोटोग्राफीही करतोस. एवढं सगळं करू कसं शकतो तू? म्हणलं की बॅडमिंटन मी आठवड्यातून 3 दिवस खेळतो संध्याकाळी. व्यायाम मी रोज करू शकतो सकाळी. सो आठवड्यातले 3 दिवस म्हणजे संध्याकाळी 7 ते 9. सो दिवसभराचं तुझं वर्किंग आवर संपलेलं आहे. सो 7 to 9 बॅडमिंटन. मग बाकीच्या गोष्टीला तुझ्याकडे 52 आठवडे आहेत. 104 दिवस आहेत आणि 3 सीझन आहेत. सीझन प्रमाणे तुझी ऍक्टिव्हिटी चेंज कर. होऊच शकतं ना. सो वेळ काढायचं म्हटलं म्हणजे तेच म्हटलं ना, की आनंद घ्यायचा आहे. पण मला मग वेळेचं कारण नाही सांगायचंय. ते तर आनंद असा घ्यायचा नक्की झालं की तुला वेळ आपोआप मिळायला लागतो. आपोआप तुम्हाला त्या गॅप्स दिसायला लागतात नियोजन. ना. जसं सचिन तेंडुलकर म्हणतो, की मला 2 फिल्डर दिसत नाहीत, त्या 2 फिल्डरच्या मधली गॅप दिसते. सो तसं आहे, मला जर आनंद घ्यायचा तर मला माझा वेळ दिसतो. बरोबर. फिक्स शेड्यूल दिसत नाही. तसं आहे म्हणजे ते. या आत्ताच्या गप्पांमधलं मला गमक असं सांगायचंय, की तुला हे करायचंय ना, मग पहाटे 5ला उठायचं असेल तर 4ला तुला जाग यायला पाहिजे. तुझा आधी झोप चांगली व्हायला पाहिजे. तू रोज 9ला झोपत असशील तर 8:30लाच आवरून फ्रेश होऊन झोपायचंय, की शांत मनाने मला झोपायचंय, मला वेळेत पोहोचायचंय. तर तुम्हाला त्या नियोजनाने डोंगरात भटकंती किंवा आता आपण जे बोलतोय आउटडोर ट्रेकिंग Outdoor. किंवा सायकलिंग त्याने आपल्या आयुष्याला एक शिस्त येते, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. तर तो करण्यासाठी मात्र कधी उठू, कधी जाऊ हा म्हटला म्हणून मी गेलो. कारण तू काय खातोस, काय पितोस, तिथे तुला पित्त होतं का, त्रास होतो, डिहायड्रेशन होतं का? अशा अनेक गोष्टी मग त्या तुझ्या मागे लागतात आणि तू आनंद घेऊ शकत नाही. आनंद घ्यायचा आहे, पण तो घेऊ कसा? पण आणि ह्या सगळ्या गोष्टीतून मला एक नक्की सांगावं असं वाटतं, की प्रत्येकजण इज बिझी. कौटुंबिक, प्रोफेशनल लाईफ, बाकीची सोशल लाईफ, ह्याच्यात सगळेजण बिझी आहेत आणि त्याचा ढाचा पण मोर ऑर लेस सेम आहे. सारखंच. पण जर अशा वेगळ्या ऍक्टिव्हिटी काही केल्या, मग ते काही असो. आता आपण आउटडोर करतो. लोक बाकी काय करत असतील, कोण चित्र काढेल, कोण म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजवेल, कोण गाणं गाईल. पण हे खूप जरुरी आहे. म्हणजे आय हॅव गॉन थ्रू द बॅड पॅचेस इन माय लाईफ ॲज वेल. पण ह्या सगळ्या गोष्टीतून मला जर कोणी मानसिक ताकद दिली असेल किंवा स्ट्रेस हँडलिंग, स्ट्रेस बस्टरनेस किंवा त्या स्ट्रेसला हँडल करण्याची जी काही एक शक्ती आली होती ना, ती ही होती. ह्या ऍक्टिव्हिटीज होत्या. म्हणजे बेसिकली एन्ड्युरन्स ऍक्टिव्हिटी, की तू 2 तास पळत राहिलायस रे. 2 तास काय तर नुसतंच पळतोयस. पण त्याच्याने तुझी जी काय एक मानसिकता तयार होते ना, तुमच्यात एक पेशन्स म्हणा किंवा एक संयम धैर्य येतो, संयम येतो. तसंच सायकलिंगचं आहे. सायकलिंग कुठल्याही एक्सपिडिशनला घे, दुसऱ्या दिवशी सकाळी असं वाटतच नाही की कशाला आलो तिच्या यायला इकडे. बरं होतं की आपण तिथं बसलो होतो, इथं एक यायचं. पण तो मोमेंटरी विचार असतो. पण वी एन्जॉय दॅट एंटायर टूर, एंटायर एक्सपिडिशन. पण ते करून आल्यानंतर जी एक एनर्जी मिळते आणि त्यातून जे काय आपण शिकून येतो, त्याचा फायदा आपल्या कौटुंबिक, प्रोफेशनल आणि सामाजिक आयुष्यात खूप येतो. त्याचा फायदा खूप आहे. तर हा जो आनंद तुम्ही घेता, तो फक्त नोंदीत केला तर तो अधिक द्विगुणित होईल. कारण तुझं जे सांगणं आहे ना, ते लोकांना की मी हे भटकलो, तर ते मला आता ऐकायला वेळ नाहीये तुझ्याकडे. आणि मी त्या वाचनातनं तुझा तो जर्नी मी त्याच्यात उतरीन. पण मला आत्ता थांबा, मी तुला एक छान गोष्ट सांगतो माझ्या भटकंतीची. असं होत नाही. तर ते जर का थोडंसं लिखाण असेल तर कधी आपल्या चांगल्या मित्रांसाठी आपण ते लिहायचं असतं. करेक्ट. विवेक, निखिल आणि मी आमच्या ज्या आता गप्पा रंगल्या त्याच्यामधल्या गप्पा, गंमत आणि त्यातनं नक्कीच आनंदाचं आणि आउटडोअर एक्सपिडिशन मधल्या तयारीचं गमक श्रोत्यांना कळलं असावं असं मी गृहीत धरतो. तुम्ही दोघं आज इथे आलात त्याबद्दल विशेष आभार.
धन्यवाद. आम्हाला बोलवल्याबद्दल खूप धन्यवाद रामदास. धन्यवाद. धन्यवाद. राम राम मंडळी. राम राम. राम राम.